हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण महाशिवरात्री निमित्त एक विशेष पाठ घेतोय. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. हरिओम. सर्वांना नमस्कार, सर्वांना वंदन. महाशिवरात्रीबद्दल सर्वांना शुभेच्छा. पाठाला सुरुवात करूया आपण. देवदर्शनावरून स्वामी विज्ञानंद यांनी बरीच प्रयोग विवेचन केली. त्यापैकी बरीचशी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. विशेषतः नवशक्तीनी, या म्हणजे साधारणतः 70च्या अलीकडची किंवा पलीकडची गोष्ट असेल, 1970ची. नवशक्ती ह्या दैनिकाने या बाबतीत विशेष पुढाकार घेतला होता आणि मग त्यातल्या बऱ्याचशा विवेचनावरून वेगळ्या वेगळ्या देवतांच्या देवदर्शनाची पुस्तकं प्रसिद्ध झाली. त्याच्यामध्ये कालिका दर्शन, दत्त दर्शन, सरस्वती दर्शन, गणेश दर्शन, रामदर्शन अशी छोटी छोटी पुस्तकं प्रसिद्ध झाली. आणि त्याच लेखापैकी शिवदर्शन हे पुस्तक साधारणतः 2005 साली प्रसिद्ध झालं. ह्या शिवदर्शन या पुस्तकामध्ये स्वामीजींनी एका अत्यंत ज्येष्ठ ऋषितुल्य व्यक्तीला शिवदर्शन कसं घडलं आणि त्याच्या बाबतीत स्वामीजींचा जो काही भाग होता, मार्गदर्शन होतं, त्याच्याबद्दलचा हा लेख लिहिलेला होता. आणि त्याचाच बराचसा रेफरन्स घेऊन आपण आपला पाठ घेणार आहोत. म्हणजे बरीचशी जी भाषा असेल ती स्वामीजींची त्या पुस्तकातली भाषा असेल. फक्त आपण त्यानिमित्ताने एक महान शिवभक्ताची, एक अत्यंत प्रत्ययकारी शिवदर्शनाची कथा आज आपण उजळणार आहोत. आणि त्यानंतर थोडा वेळ मिळाला तर इतर काही भाग आपण घेऊया. हरिओम. पहिल्यांदा गुरुवंदना घेतो. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. स्वामीजींचं महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठं झालं पाहिजे, यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धी सुद्धा झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. शिवाच्या जप करत असताना जे अनेक मंत्र म्हटले जातात, त्यातला ओम नमः शिवाय आणि शंकराचार्यांनी जे आत्मषटक लिहिलं त्यातला शिवोम, हे 2 मंत्र प्रसिद्ध आहेत. त्याच्याबद्दल सुद्धा आपण काही चर्चा आज वेळेच्या मर्यादेत शक्य झालं तर करणार आहोत. सुरुवातीला शिवदर्शन मधली ती शिवदर्शनाची हकीकत ती आपण जरा विस्ताराने बघूया. शिवदर्शनाची पुस्तकाची सुरुवात स्वामीजींनी केलेली आहे. त्याच्यात असं म्हटलंय की 300 तरुण जीव, 300 तरुण माणसं नदीच्या काठावर कडाकीच्या थंडीच्या गारठ्यात थरथरत्या हाताने अंगावर तांब्यातून पाणी घेत होतं. आणि हे तरुण जीव अशा पद्धतीने गारठ्यात आंघोळ करत असताना त्याच वेळेला सुमारे 200 वर्षाचे ते ऋषी एखाद्या उबदार टब्बात मध्ये बसल्यासारखे गोठण बिंदूजवळ पोहोचलेल्या त्या नदीमध्ये उभे होते. थंडीच्या अवस्थेत मनुष्य काही विशिष्ट साधनेनी लाखो वर्ष जगू शकेल अशी शक्यता
शास्त्रज्ञ तात्विक दृष्टीने सांगतात. आणि ह्या संदर्भात विचार केला तर 200 वर्ष जगणं म्हणजे काय विशेष गोष्ट नव्हती. पण स्वामीजी म्हणतात की तारतम्याने एवढं म्हणता येईल की देवजी बाबा 125च्या आसपास कुठेतरी होते आणि 150 वर्षाची मर्यादा त्यांनी अजूनपर्यंत ओलांडण्याची शक्यता कमी दिसत होती. असं जरी असलं तर ते दिसत होते मात्र एक 90 वर्षाचे असतील. त्याप्रमाणे सैन्यातली एखाद्या आघाडीची फलटण बरीचशी जायबंदी व्हावी आणि तिची जागा घेत असताना जेवढा तुरळकपणा आघाडीवर आढळेल तितके केशसंभाराचे दर्शनी रूप त्यांच्या डोक्यावर तुरळक होतं. बाकीचा केशसंभार सफेदच होता, पण काळ्या रंगाचं रूप अगदीच हरून बसलेला नव्हता. देवजी बाबांनी दाढी मिशा राखलेला नव्हता. त्यांच्या केशसंभार जो होता तो मानेपर्यंत तुळत होता, पण अगदी लोंबत होता असं पण नाही. चेहरा सतेज, शिडशिडीत अंगगाठी, बारीक नाक, सरळ डोळे थोडे घारवट, मंद तेजाचे, पण बोलताना मात्र उत्तेजित होणारे आणि जर आवडीचा विषय निघाला म्हणजे अत्यंत तेज प्यायलेले असे दिसायचे. शरीरघाट शिडशिडीत पण उंचट आणि कमरेत किंचित वाकलेला. पण ते वाकणं सुद्धा विचित्र किंवा विद्रूप नव्हतं, तर कमरेवर हात ठेवून माणूस शोधक नजरेने इकडे तिकडे डोकावून आरामात पाहतो, रुबाबात पाहतो तसे ते दिसायचे. त्यांची वस्त्र भगवी नव्हती, गुडघ्यापर्यंत नेसू होता आणि मांजर फाटासारखा राखी रंगाकडे झुकलेला पांढऱ्या कापडाचा त्यांनी जुन्या तऱ्हेचा अंगरखा घातलेला. अंगावर उपरणं लपटलेलं होतं. गळ्यात अडकवण्याजोगी एक पिशवी आणि हातात 2 पिशव्या असा त्यांचा चलत संसार होता. काळ्या पत्थरांचा घाट बराच मोठा होता. ज्या ठिकाणी या सगळ्यांचं स्नान चाललेलं होतं तो घाट बराच मोठा होता. 3-4 पायऱ्या पाण्याखाली गेलेल्या दिसत होत्या आणि त्याच्या खाली काही पायऱ्या असतील पण त्या पाण्यात अदृश्य झाल्या होत्या. अशा तऱ्हेने ह्या थंड ह्याच्यात आंघोळ चाललेल्या होत्या, स्नान चाललेलं होतं आणि देशाच्या निरनिराळ्या भागातून आलेले 200-400 यात्रेकरू नदीला स्पर्श न करणाऱ्या पायऱ्यांच्यावर उभे राहून 2-4 तांब्यात आंघोळीचं पुण्य पदरात पडून घेत होते. काही 5-6 तरुण गुडघावर पाण्यात बुचकळू मारून चटकन बाहेर पडण्याचं शौर्य दाखवून गेले. पण निर्भय शांत खडेपणा नदीच्या अर्घ्याने सूर्याला दाखवीत उभा होता तो एकमेव निष्ठानुकून पावलांचा वृद्ध तरुण देवजी बाबा. त्यांचं नाव देवजी बाबा होतं, याचं आपल्या लक्षात आलं असेल. थोड्या वेळाने आपापले संकल्प पुरे करून यात्रेकरू, प्रेक्षक, वाटसरू, कार्यकर्ते, वाटाडे आपापले मार्ग धरण्यासाठी मार्गे लागले. त्यातले 5-50 जण धर्मशाळेच्या पडवीत आलेल्या देवजी बाबांच्या भोवती जमले आणि मग पेढे, प्रसाद, खाद्यपदार्थ, फळे जो तो आपापल्या परीने देवजी बाबांना आदर दाखवत होता. पलीकडल्या टोकाला कुणीतरी दगडाच्या धोंड्यांची एक चूल मांडली होती आणि त्यावर गरम झालेले दूध खापराच्या भल्या मोठ्या पेल्यात एका भक्ताने देवजी बाबांच्या हातात आदराने दिलं. लोकांनी देत असलेले पेढ्यांचे पुडे, मिठाईचे पुडे ते हाताने घेत होते, बाजूला ठेवत होते. कुणी पैसे दिले तर दुसऱ्या बाजूला ठेवत होते, पण त्यांच्या तोंडावर किंचितही लोभ नव्हता. हाताच्या हालचालीत घाई नव्हती. लोकांना देण्याचं कर्तव्य वाटत होतं आणि देवजी बाबा ते त्यांचं कर्तव्य साजरे करत होते. लोकांच्या कर्तव्यात आपल्या नकाराने व्यत्यय आणण्याची त्यांची इच्छा नव्हती. अशा चांगुलपणाने त्यांचा तो प्रसन्न स्वीकार चालला होता. दुधाचा फेरा वाफांची फुले पूर्वीत देवजी बाबांच्या जवळ पोहोचला तेव्हा त्यांचं पुटपुटणं संपलं होतं. मनात जे काही ते म्हणत होते ते संपलं होतं. त्यांनी समोर ठेवलेला पेला हातात घेतला, दोन्ही हाताने उंच केला
जणू ते सूर्याला, देवाला, इंद्राला, नदीला नैवेद्य दाखवत होते. मग त्याने तो ओठाची नेला. तिथेही काही काळ झाला. जणू काही ते दूध हुंगत होते, वायुदुग्ध पीत होते. शेवटी डोळे बंद करून त्यांनी ओठ उघडले आणि पहिला घोट घेतला. पोटात सूर्य गेला, गरम रस गेला, गोदुधाचे गहिरे पण गेले आणि मग देवजी बाबांच्या चेहऱ्यावर आतापर्यंत दिसणारा जो गोडवा होता तो शब्दरूप झाला. त्यांनी एकच शब्द उच्चारला. सगळ्यांना त्यांनी धन्यवाद म्हटलं. त्या सगळ्या माणसांच्या उत्सुक गारड्यात देवजी बाबा चांगलेच रंगले. मिळालेल्या मिठाईतली निम्मी अधिक मिठाई त्या गराडातल्या लोकांनाच त्यांनी वाटून टाकली. स्वामीजी म्हणतात, संध्याकाळच्या गाडीने मला परतायचं होतं तेव्हा दुपारी थोडी विश्रांती घेण्यासाठी पडवी बाहेर डोलणाऱ्या एका वृक्षछायेत मी बसलो. देवजी बाबा समोरच पडवीत पोहुडले होते. ते थोड्या वेळाने उठले. काही मिठाई, काही फळं, 3 पिशव्या त्यांच्या आजूबाजूला पडल्या होत्या. देवजी बाबांनी गुडघा वर उंचावून थोड्याशा जोराने माझं लक्ष वेधून घेतलं. हाताने त्यांनी टाळ्या वाजवल्या. बहुतेक त्यांनी ह्या आधी सुद्धा तसा प्रयत्न केला असावा, पण तो असफल झाल्याने त्यांनी तीच क्रिया थोडी जोराने केल्यासारखी मला वाटली. मी ताबडतोब उठून त्यांच्याकडे जायला लागलो. तेवढ्यात त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक, ते स्वतः थोडे जल्दीने माझ्याकडे येऊन पोचले. मी उठता उठता पुन्हा बसलो आणि समोरची जमीन थोडी साफसूफ करून जणू काही त्यांना बसायला आसन दिलं. देवजीबाबांनी कमरेत वाकून 2 हात जमिनीवर टेकले. त्यावर रेलून ते बसले. कशी बसण्याची त्यांची बहुतेक लकब असावी. नीट सारखं बसल्यावर देवजीबाबा हसून म्हणाले, स्वामीजींना म्हणाले, मला तुमची मदत हवी आहे. स्वामीजी म्हणाले, मी भिवयानीच कोणती म्हणून प्रश्न विचारला. भुवयांची सुद्धा भाषा असते. त्या भाषेत त्यांना रास्त मदत करण्याचं मी त्यांना आधीच सांगून टाकलं. ती भाषा देवजीबाबांची सुद्धा लक्षात आली. ते पुन्हा उठले. आपल्या जागेवर परत गेले. 2 पुढे आणि पिशवे घेऊन आले. त्यातली मिठाई माझ्या पुढे ठेवीत ते म्हणाले, इस संकट से मुक्त रखने के लिए मुझे मदत चाहिए. तेवढ्यात त्यांचं लक्ष माझ्या हातातल्या आणि बाजूच्या 3-4 पुस्तकांकडे गेलं. हातातलं पुस्तक इंग्रजी होतं, पण बाजू पडलेल्या पुस्तकापैकी एक मराठी होतं. ते लक्षात आल्यावर त्यांनी चटकन विचारलं, अरे आपण मराठी दिसता. मी म्हटलं, मी मराठी जाणू शकतो हे खरंच आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रीयन नाहीये का? मी खुलासा केला, मी महाराष्ट्रीयन आहे, बंगाली आहे, उच्च हिंदुस्थानी आहे, कर्नाटकी आहे. देवजीबाबांना माझा मुद्दा लक्षात आला. त्यातला विशाल अर्थ समजण्या इतके ते चतुर होते. स्वतःही ते विशालच होते आणि म्हणून आमचा पुढला धागा सुद्धा जुळला. त्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे सुमारे 1860च्या दरम्यान ते उत्तर हिंदुस्थानात आले असावेत. 1970 आसपास किंवा पूर्वी सुमारे 40 वर्ष ते मुख्यतः हिमालयातील भागात राहिले असावेत. त्यापैकी काही काळ हिमालयाच्या उंच भागात सुप्तावस्थेमध्ये ते होते. त्यानंतर काळाचा एक मोठा पट्टाच्या पट्टा त्यांना स्वतःलाच अज्ञात होता असं दिसलं. कितीतरी वर्ष ते अशाच असंज्ञ अवस्थेत होते. फारसं खाणं पिणं नाही आणि अशा अवस्थेत थंड बर्फमय गुहेत त्यांनी घालवली असावी. त्या काळातलं काहीही त्यांना सांगता आलं नाही. त्या काळाबद्दल आणि त्यांनी नंतरचं जे काही सांगितलं ते सुसंगत सुद्धा नव्हतं. शब्द सुटलेल्या एखाद्या धड्याप्रमाणे ते सांगत होते. प्राथमिक भेटीनंतर आमच्या ज्या बैठकी झाल्या त्यातही काळाच्या बाबतीत हीच तरा होती. मी काही स्वतःचं समाधान करू शकलो नाही अशीच त्यांच्या स्वतःच्या काळाबद्दलची म्हणजे आयुष्याबद्दलची माहिती होती. अर्थात प्रत्येक प्रामाणिक अनुभव शब्दांच्या कोनड्यात बसतोच असं नाही आणि देवजी बाबांना मला फसवून काहीच साधायचं नव्हतं. पहिल्या भेटीनंतर त्यांचंही माझ्याबद्दलचं थोडं औत्सुक्य वाढलं होतं. ज्या गाडीने मी सायंकाळी परतलो त्या गाडीने तेही परतले. दिल्लीपर्यंतचा त्यांचा आणि माझा मार्ग एक होता. नंतर मात्र माझ्याबरोबर राहायचं या कल्पनेने काशी आणि जबलपूर ही मुक्कामाची ठिकाणं आम्ही बरोबर केली.
काशीच्या मुक्कामातल्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही गंगाघाटी फेऱ्या घालीत होतो. एकाएकी थांबून ते माझ्याकडे वळले आणि म्हणाले, आज मला तुमच्याशी फार फार बोलावंसं वाटतंय. आज छान चांदण आहे. तुम्ही आणि मी रात्रीचं जेवतच नाही, तेव्हा असंच लांबवर जाऊ कुठेतरी फिरायला. त्यांच्या आवाजात अर्थता होती. माणसाला कधीतरी आपलं मन एकाएकी मोकळं करावंसं वाटतं. कसं, का, कुणाजवळ, बऱ्याच वेळा त्याचं त्याला समजत नाही. भडभडून यावं अशी कधीतरी माणसाची भावना असते आणि मला तशीच ती त्यांची दिसली. चांदण्या रात्री आम्ही एका रस्त्याच्या कडेला 2 शेतामधल्या पट्ट्यात बसलो आणि त्याने आपलं मन मोकळं करायला आरंभ केला. ते म्हणाले, हिमालयात मी शेकडो मैलांचा प्रवास केला, वर्षानुवर्ष तेथे राहिलो. मला हिमालयाचं विलक्षण आकर्षण आहे. बऱ्याच गोष्टी त्याने सांगितल्या. मी विचारलं, तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था काय केली? देवजी बाबांच्या डोळ्यात उत्साह लकाकला. ते म्हणाले, तुम्हाला आश्चर्य वाटेल, हिमालयात मी कधीही उपाशी राहिलो नाही. मी विचारलं, तुम्ही बद्री केदारला गेला असाल ना? एखाद्या पीएचडी माणसाला तुम्ही एसएससी झालात का असा प्रश्न विचारला तर तो कुत्सितपणे हसेल, पीएचडी झाल्याबद्दलच्या अहंकारातून. या प्रश्नातील अपमान त्याला उगीचच बोचेल, तसा अपमान देवजीबाबा वाटून जाईल की काय असा प्रश्न, तो प्रश्न मी त्यांना विचारल्यावर माझ्या मनात पडला. पण देवजीबाबांच्या तोंडावर मात्र उल्हास झळकला. जणू काही त्यामुळे त्या चांगल्या कालक्षणांची आठवण करण्याची संधी मी त्यांना देत होतो आणि म्हणून ते माझे आभार मानत होते. ते म्हणाले, वर्षातून मी किती वेळा तिकडे गेलो असेल हे मोजायची मला निराळी सोय नसे. एखाद्या वेळी बराच काळ तिकडे जाणं होतही नसे, पण जाणं होई तेव्हा मी झपाटल्यासारखा अनेकदा तिकडे जात असे आणि त्याहीपेक्षा उंच जात असे. एक बद्री केदार बद्दल बोलतायत की मी तिकडे तर जायचंय, परंतु त्याच्यापेक्षाही उंच स्थितीला किंवा उंच पर्वतावर जात असे, शिखरावर जात असे. देवजी बाबांनी डोळे मिटले, उघडून मिसमिसावले. ते एकदम आवेगाने म्हणाले, त्या उंचीवर मला श्रीशंकराचं दर्शन झालं. आता शिवशंकरांनी माझ्याशी बोलावं अशी माझी जिद्द आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. स्वामीजी म्हणतात, मी देवजी बाबांकडे आश्चर्याने पाहत राहिलो. मला श्री शिवाचं प्रत्यक्ष दर्शन मुळीच झालं नाही, तेव्हा मी काय त्यांना मदत करणार. पण श्रद्धिताला दुखायची सोय नसते, अडवायची सोय नसते, हे अनुभवाने मला माहीत झालंय. जे अनुभव स्वतःला आले नाहीत त्याच्या अडथळ्यातील निवारण आणि दुसऱ्याला मार्गदर्शन करता येतं. सृष्टी नियमांची एकता आणि तर्कवादाचा आश्रय यांनी ही किमया साधू शकते. पण परासृष्टीच्या प्रांतात असा सल्ला प्रत्येक वेळी अचूक ठरतोच असं नाही. तरी असं असलं तरी श्रद्धिताने सल्ला मागितल्यावर देण्याशिवाय गत्यंतर नसते. म्हणून कोणत्या तऱ्हेचा सल्ला देवजीबाबांना हवा असेल याबद्दलचा तर्क करीत मी देवजीबाबांच्या तोंडाकडे पाहत राहिलो. देवदर्शन किंवा अशा प्रकारचा उच्च अनुभव सांगताना सांगणाऱ्याच्या तोंडावर एक तीव्र तरल सुवर्णस्पर्श होऊन जातो. त्याच्या ओठात न फुटलेल्या शब्दातून अमृतरव पसरतो आहे असा भास होऊ लागतो. घेतलेल्या अनुभवाचा हिरण्यमय सुगंध त्या वातावरणात एकाएकी दरवळायला लागतो. तसं आर्तता आणि शांती याचं विलक्षण मिश्रण देवजीबाबांच्या तोंडावर दिसायला लागलं. त्यांच्या उभटसर चेहऱ्यावर चेहरा रुंदावताना 2 वळ्या पडत त्यांची जीवनी रुंदावे. या सगळ्या अनुभूत स्पर्शी अवस्थेत जाऊन देवजीबाबांनी त्यांच्या शिवदर्शनाची अद्भुत कथा सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, त्रिजुगी नारायणाला मी 5-6 वेळा गेलो. हे जे मंदिर आहे ते उत्तराखंडाच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात त्रिगुणी नारायण नावाचं एक गाव आहे, त्या ठिकाणी हे एक मंदिर आहे. त्या मंदिराविषयी ते म्हणाले, त्रिजुगी नारायणाला मी 5-6 वेळा गेलो. त्यानंतरच्या एका भेटीत या होमकुंडाजवळ बसलो. तिथे होम चालतो, हवन चालतं त्या मंदिरात.
आणि तेव्हा एकाएकी मला केदारनाथाचा डोंगर दिसायला लागला. केदारनाथच्या मुख्य मंदिरामागे, आता जे कोणी गेले असतील त्यांनी ही कल्पना हरकत नाही करायला, त्या केदारनाथचा डोंगर दिसायला लागला. म्हणजे तिथं दिसत नव्हता पण एकदम दिसायला लागला. केदारनाथच्या मुख्य मंदिरामागे उजव्या हाताला लांबवर एक पठारासारखा बर्फ प्रदेश दिसतो. परंतु या मंदिराच्या कळस भागाच्या बरोबर मागच्या दिशेने एक महाकाय पण उंच आकाशात चढत गेलेला सुळका पण दिसतो. हा सुळका मला तरी, म्हणजे ते सांगतायत, मला तरी शंकराच्या माथावर बांधलेल्या जटेसारखा भासत आलेला आहे. इथे म्हणजे त्रिजुगी नारायणाला असताना तो हिमप्रदेश माझ्या डोळ्यासमोर येतोय असं वाटू लागलं. मी 3-3दा डोळे चोळले तरी माझ्या डोळ्यासमोर तेच येत होतं. त्रिजुगी नारायणाला केदारनाथचा विशिष्ट जटासुळका हे मला सुद्धा कोडं होतं. स्वामीजींनी त्यांना विचारलं, त्या दिवशी तुम्ही खूप दमला होतात काय? नाही, देवजी बाबा हसून म्हणाले, मी दमल्यामुळे झोपलो आणि झोपेत काहीतरी पाहिलं असं तुम्ही म्हणाल, पण तसं नाही. मी माझ्या जाग्यावरून उठून फेऱ्या मारल्या, मंदिराजवळ गेलो, पुन्हा उठून कुंडाजवळ बसलो आणि पुन्हा ते शिवशिखर माझ्यासमोर येऊन बसलं. स्वामीजीने विचारलं, त्याच्यात काही तुम्हाला जिवंतपणाचा भाग दिसला का? ते म्हणले, होय, ते शिखर मी अनेक वेळा पाहिलं आहे. केदारनाथाच्या मंदिराजवळ उभं राहिलं म्हणजे तिकडे माझं लक्ष जातच. नवागताला तो जटासोळा चटकन लक्षात येणार नाही. मलाही त्या शिखराचं खास असं आकर्षण केव्हाच वाटलं नाही. त्या दिवशी एकाएकी तो जटासोळा माझ्याजवळ आल्यासारखं वाटलं, जसं काही मला बोलवण्यासाठी तो जटासोळा आला होता, तो उत्सुक होता. मी केदारनाथच्या मंदिराजवळ येऊन उभा राहिलो. मागचा जटासोळा धारण करणारा शिवपर्वत डोळ्यासमोर उभा राहिला. जणू काही मध्ये केदार मंदिर नव्हतंच. आणि मग तुम्हाला सांगतो, एक आश्चर्य घडलं. कोणतं आश्चर्य? जो शिवपर्वत इतक्या वेळा मला खेचून आणत होता तोच एकाएकी नाहीसा झाला. मी उंच झाल्याचा भास झाला आणि त्या पर्वतामागील आजवर कधीही न दिसलेली शिखरं मला दिसायला लागली. नव्या रूपाचं शिखर दिसायचं, पुन्हा अदृश्य व्हायचं. करीत करीत 6व्या शिखरापर्यंत माझं पाहणं स्थिरावलं. या महाकाय बर्फ शिखरामागचं 7वं शिडरूप साक्षात्कार शिवासारखं होतं असं माझ्या लक्षात आलं. त्यावेळेला 7वं शिखर मात्र निरनिराळ्या तऱ्हेने नाहीसं झालं आणि शेवटी ते एकदम माझ्या डोळ्यासमोर कोसळलं. पण कुठे कोसळणार? तिथे दरी निर्माण झाली का? दरी नाही निर्माण झाली, पण सपाटी निर्माण झाली. माझ्या डोळ्यासमोर अफाट डोंगर पाहता पाहता नाहीसा झाला आणि मग तो पुन्हा आकाशात उंचवला, पुन्हा नाहीसा झाला, असं 3दा झालं. स्वामीजी म्हणतात, देवजी बाबा काय सांगत होते याचा अर्थ मला कळेना. शब्द संपलेल्या जगातले अनुभव पुष्कळदा असेच विलक्षण असतात. ते खोटे नसतात, पण ते ज्याचे त्याचे असतात. दुसऱ्यापर्यंत ते पोचू शकतातच असं नाही. आता ही माझी अडचण राहिली बाजूला आणि मला देवजी बाबा आग्रह करायला लागले, आता ह्या सगळ्यातून मला तुम्ही शिवदर्शन घडवा. मी तुम्हाला शिवदर्शन घडू? मी ते कसं घडू? कारण मलाच ते घडलं नाही. कुठल्या तरी व्याकुळ काकुळतेने देवजी बाबा माझ्यापुढे हात फिरून म्हणाले, असं नका म्हणू. आज या गोष्टीला 11 महिने झाले. तुमची माझी गाठ पडली तेव्हा सकाळपासून काही मार्ग निघेल असं मला वाटत होतं. का वाटत होतं ते सांगता येत नव्हतं. तुमच्याशी बोलल्यावर माझी खात्री झाली की मी ते जे अर्धवट स्वरूप पाहिलं ते तुम्ही मला पुरं करून द्या. स्वामीजी म्हणतात, माझी माझ्यावर नाही तेवढी इतरांची माझ्यावर श्रद्धा दिसते तेव्हा मला नेहमीच हतबुद्ध झाल्यासारखं वाटतं. पण एक आणखी चमत्कार म्हणा किंवा विलक्षण अनुभव म्हणा, तो मला अनुभवायला मिळाला. आणि मला न घडलेलं शिवदर्शन देवजी बाबांना घडवण्याचा मार्ग मला एकाएकी दिसला. मग मी त्यांना विचारलं, आकाशातलं ते उंच होण्याचं दृश्य तुम्ही कोठवर पाहू शकला होता? ते म्हणले, माझी दृष्टीत पोचत नव्हती इतक्या उंच तो गोलाकार सुळका जात होता. धुक्यामुळे काही दिसले नसेल असंही म्हणत नाही, कारण धुके असले तरी हा तेजशुभ्र नग मांधाता वरवर जाताना स्पष्ट दिसत होता. देवजी बाबांचे डोळे वर्णन करताना सुद्धा विस्तारले होते.
माझी तर्कबुद्धी जोराने धावू लागली. मी उत्स्फूर्तपणाने म्हणालो, देवजी बाबा तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला भगवान शंकराचं दर्शन लिंगरूप झालं. त्याने विचारलं, लिंगरूप? स्वामी म्हणाले, होय, मला तरी तसं वाटतं. आणि मग मगाशी तुम्ही सुचवलं की खाली अर्धगोल निर्माण झालेला असेल, तो प्रचंड गोलाकार म्हणजे काय? एक जुनी कथा आहे. स्वामीजी देवजी बाबांना सांगायला लागले, ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यात मोठा कोण याबद्दल एकदा वाद झाला. ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यात मोठा कोण याबद्दल एकदा वाद झाला. ते दोघं शंकराकडे गेले. शंकर एका प्रचंड अग्निलिंग रूपात होते. ते दोघांना म्हणाले, तुमच्यापैकी जो लिंगाची उंची मोजेल तो श्रेष्ठ. तेव्हा ब्रह्मदेव उंच आकाशात गेला आणि विष्णू खाली अधोलोकात गेला. पण ब्रह्मदेवाला वरचं टोक सापडेना आणि विष्णूला खालचं टोक सापडेना. दोघांनी शंकरापुढे हात जोडले आणि म्हणाले, आपणच मोठे आहात. वायुपुराणाच्या 24व्या अध्यायाची कथा आहे. वास्तविक सर्व देवरूपे ही विशिष्ट मनशक्तीची रूपके असतील, तेव्हा त्या त्या वेळच्या शुद्धता किंवा अशुद्धता त्या त्या वेळच्या अनुभवाने घ्यायच्या असतात. कसंही असो, श्री शिवाचं प्रतीक रूपाने हे अधो ऊर्ध्व तेजवर्णन देवजी बाबांच्या हकीकतीशी जुळलं होतं. या कथेतला अग्नी म्हणजे आता ही जी आपण बघितली ब्रह्मदेव आणि विष्णूंच्या कथेतला अग्नी आणि देवजी बाबांच्या बाबतीतला त्रिजुगी नारायणातला अग्नी यातही साम्य होतं. देवजी बाबांची साधना खूप झाली असली तरी त्यांचं वाचन त्या प्रमाणात नव्हतं. तेव्हा त्यांना या धाग्याचा चांगलाच अचंब वाटला. म्हणजे स्वामीजींनी तो धागा जोडून दिला त्याचा खूप आनंद वाटला आणि ते उल्हासून म्हणाले, यातून शिवप्रभूची माझ्या बाबतीत आणखी काय इच्छा दिसत असेल? स्वामीजी म्हणलं, मी हसून म्हटलं, इच्छा शून्यता हे शिवप्रभूचं सामर्थ्य आहे. कुठली इच्छा नसणं हे शिवप्रभूचं सामर्थ्य आहे. पण तुम्हाला त्या दृष्टीने एक प्रयत्न करता येईल आणि तो आज उद्या सुद्धा करता येईल. पुढे त्यांनी म्हटलं, स्वामीजींनी देवजी बाबांना म्हटलं, आपण आणखी थोडे दूर जाऊया. पलीकडे जो उंचवटा आणि 4 झाडं आहेत तिथे जाऊ, निवांत प्रयोग करू आणि जाता जाता आपल्याला बोलता येईल. शेत संपून आम्ही छोट्या पायवाटेला लागलो. उंचवट्याकडे जाताना मी देवजी बाबांना म्हणालो, एक विशिष्ट अनुभव येण्यासाठी शंकराचार्यांनी 6 महिना आपलं शरीर सोडलं होतं, ते तुम्हाला माहीत असेल. मांडोली देवजी बाबा म्हणाले, ऐकलंय खरं मी, तसं मी सोडावं का? स्वामी म्हणले, हो, प्रयत्न करावा. इथपर्यंत आम्ही उंचवट्याच्या जवळजवळ मध्यभाशी पोहोचलो होतो. बेलाचं वृक्ष जवळच होतं. लांब लांब ढांगा टाकी देवजी बाबा निघाले आणि मध्येच थांबून म्हणाले, मग आता सुरुवात करतो, लगेच सुरुवात करतो. स्वामी म्हणाले, घाई करू नका. घाईनी संकल्पामध्ये विक्षेप येतो. देवजी बाबा उगीच वरमले. त्यांचा अधिकार खूप मोठा होता. त्यांना लाजवावे असं मला वाटलं नव्हतं. पण अशा प्रसंगात भल्या भल्या तृप्त तपस्व्यांची सुद्धा धांदल उडते. अशा वेळी शांत दिसणारे आतून शांत असतातच असं नाही. उच्च अनुभवाच्या वेळी अशी प्रारंभिक शांती ही देखील नैसर्गिक सहज स्थितीची खूण असते. निदान त्यात वावगं किंवा दूषणावय काही नसतं. बाबांच्या घाईचं मनोमत कौतुक केलं. तोपर्यंत देवजी बाबांनी आपला देह भूमीवर पसरला होता. डोळे मिटले. प्रथम त्यांनी हात डोक्याखाली घेतले होते आणि नंतर कमरेखाली घेतले. यासंबंधी त्यांना दिलेल्या सूचना, एकदाच दिलेल्या सूचना त्यांना पुरल्या. कारण जन्मभर निस्संग राहिलेला माणूस होता तो आणि तो देह पाहता पाहता स्थिर झाला. शांती सागरात त्यांचं जहाज डोलू लागलं. काही वेळाने हालचाल देखील थांबली देहाची आणि मग कुठल्या तरी चमत्कारिक कुतूहलाने स्वामीजी म्हणतात, मी बाबांच्या नाकाजवळ हात नेला आणि झटक्याने तो मागे घेतला. अगदी शांत सूक्ष्म चाललेला तो श्वास, पण त्याची उष्णता आगळी वाटली, निराळी वाटली. दाह होता, पण त्या दाहामध्ये बिलकुल दुष्टता नव्हती. स्वामी म्हणले, मला एकाएकी उठावंसं वाटलं. उठलो. मागे हात बांधले. उंचवट्याच्या थोडा खाली उतरलो. अस्वस्थ फेऱ्या घालायला लागलो.
तिकडे शिवदर्शनाच्या त्या पुण्यात देवजी बाबा गुंग झाले होते, ते गंगानाथ झाले होते. स्वतःचा अनुभव स्वतःला सुद्धा सांगता येऊ नये अशा पातळीवरचा तो अनुभव मला लांबून कसा समजणार होता. पण तरी सुद्धा कुठल्या तरी अद्भुत अनुभवाचा साक्षी होत असल्याचा भास मला लांबून देखील होत होता. देवजी बाबा उठून बसले होते, आकाशाकडे पाहत होते. चेहरा गुलाबाच्या फुलासारखा फुलून आला होता. एखाद्या बालकाच्या चेहऱ्यावर जी नितळता दिसेल ती 150 वर्षाच्या त्या देहावर दिसत होती. यापेक्षा आश्चर्य म्हणजे एक मृदू अनामिक तेज त्यांच्या तोंडावर दिसत होतं. अवघे 3-4 मिनिटं झाली होती. या 3-4 मिनिटांच्या काळात कुठली किमया झाली होती? जीवनाचं साफल्य साधावं, पूर्णतः हाती यावं अशी कोणती किमया मधल्या काही क्षणांनी केली होती? मी धावतच त्यांच्यापर्यंत पोहोचलो. त्यांना आपल्याशी पुटपुटण्याची सवय होती. अर्धवट माझ्याकडे आणि अर्धवट अधोवदन असे ते राहिले आणि म्हणाले, धन्यवाद, आभार, तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे. स्वामी म्हणले, मी देवजी बाबांना अडवलं. त्यांचं पुटपुटणं हळूहळू प्रकट व्हायला लागलं. ते म्हणत होते, कितीतरी वेळ, केवढं दर्शन, केवढं छान दर्शन. स्वामी म्हणले, मी पुन्हा बुचकळ्यात पडलो. कितीतरी वेळ कुठला? परत मी घड्याळाकडे पाहिलं. प्रयोगाची सुरुवात झाल्यापासून अवघी 5 मिनिटं झाली आणि मग मी स्वतः चमकलो, थांबलो. 3 मिनिटं 5 मिनिटं काही कमी काळ नव्हता. खरं दर्शन पुष्कळदा काल विपर्यासच करते. तेव्हा देवजी बाबांचं म्हणणं माझ्या लक्षात यायला लागलं. अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर एका अनाकलनीय अनुभवाचे ते साक्षी होऊन आले होते, असा त्या सगळ्यांचा सारांश होता. स्वामी रेफरन्स देतात, मी थिओसॉफिस्ट नसलो तरी त्यांचे मी ग्रंथ वाचले आहेत. इंग्लंडहून तिबेटात अवघ्या 5 मिनिटात त्रिनिदाद कसं आलं याचा अनुभव जित्रादास यांनी लेडबिटर यांच्या ऍस्ट्रल प्लेन या प्रस्तावात नमूद करून ठेवलाय. रसेल सुद्धा हिस्ट्री ऑफ ईस्टर्न फिलॉसॉफी पुस्तक पृष्ठ 314 पहा. स्वतःच्या देहापासून विलग होण्याचा प्रयोग प्लोटो नयसने नमूद केला आहे. एकदा नव्हे, अनेकदा. नंतरच्या काळात माझ्या लिखाणावरून, म्हणजे स्वामीजींनी जो लेख लिहिलेलं आहे त्याच्यावरून भोरच्या एका साधकांना असा अनुभव आल्याचं गीता सामवेदनातल्या वितळता क्षणमध्ये नमूद केलं आहे. ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायात 125व्या ओळीत महापुण्याचा भर आला म्हणजे काय होता याचं वर्णन आहे. तेव्हा त्या महासुखाचे निभरे, धावोनी देहाची गावाबाहेरे, मिया घाले तेने उद्गारे, लागती गाजो. भगवत प्रेमाच्या अत्यंत सुखामुळे ते देह गावाच्या बाहेर जातात आणि माझ्या प्रेमाने अकंठ तृप्त होऊन तृप्तीमुळे येणाऱ्या ढेकराने गाजू लागतात. देहाच्या गावाबाहेर असा साधक अशा परिस्थितीत जाऊ शकतो. विज्ञानाप्रमाणे देहाची जडता आणि काळ हे एकमेकाशी बांधलेले राहतात, पण त्या देहाला आणि त्या काळाला ह्याच्यापेक्षाही मोठं सूक्ष्मपण आलं म्हणजे तिथे देहाचा आणि काळाचाही हिशोब आक्रसतो. त्यातील अनुभूती आकार राहते, चिरंत राहते. ही गोष्ट निराळी आहे आणि माझी ही समजूत मनाला पटली. पण तिकडे तोपर्यंत देवजी बाबांची वृत्ती पुन्हा पारडली होती. त्यांच्या उद्गाराने पुन्हा पायटी खाल्ली होती. चेहरा भयाने भरून गेल्यासारखा दिसला. ते पुटपुटत म्हणाले, भयंकर, अतिभयंकर, अतिभयंकर. भयंकर काय, सुंदर काय, दीर्घकाळचा अनुभव काय. देवजी बाबांचे प्रत्येक त्या क्षणाला तरी त्यांच्या तोंडातून उलट सुलट होत होते. पण हळूहळू देवजी बाबा अखेर देहात स्थिरावू लागले होते. पक्षी पिंजऱ्यात परत आला होता. देवजी बाबा खुदकन माझ्याकडे कोण हसले आणि म्हणाले, तुम्ही अजून इथेच बसलात? अहो, तुमच्या सांगेने हिमालयापर्यंत जाऊन सुद्धा मी आलो. मी एवढा पर्वत आहे, एवढा अनुभव तुम्ही मला दिला. असं होय ना, आता मला सगळं आठवतं. तुम्ही मला झोपायला सांगितलं. प्रवासाला जाताना पडशीची, सामानाची आवरावर करावी तशी मी केली. पूर्वी अनेक वेळा ध्यान करताना प्राणज्योत एकत्र कशी करायची ते मला माहीत होतं.
तेव्हा संकल्पाची दिशा तुम्ही एकदा दाखवलीत, त्याबरोबर माझ्या प्राणाचं विमान आकाशात उडालं. मी त्रिजुगी नारायणाजवळ स्थिरावलो. तिथले होमकुंड दिसले तेव्हा खाली उतरलो. खाली उतरताना निराळं काही करावं लागलं का? काही नाही, मुळीच काही नाही. नुसता इच्छा मात्रे करून खाली उतरलो. मात्र पूर्वी त्या ज्वालांचा स्पर्श लांबून सुखद वाटत होता. आता चुकून म्हणा किंवा नकळत म्हणा, मी त्या ज्वाळातच उतरलो, तरी सुद्धा त्या ज्वाळा मला जाळत नव्हत्या, बोचत नव्हत्या. पण मला वाटतं दुःखस्पर्श हा लिंगदेहातही दुःखस्पर्शासारखाच वाटायला हवा, स्वामीजी म्हणाले. ते कोणास ठाऊक, कदाचित श्री शिवाची मर्जी निराळी असावी. कारण अग्निशाखांवर मी 2-3दा गेलो, खालीवर झालो आणि पाहता पाहता वर फेकला गेलो. आणि फेकला गेलो ते केदार शिखरावर, त्याच्याही पलीकडे, म्हणजे त्या 7व्या पर्वत शिखरावरच ना. हो, बरोबर ओळखत तुम्ही. माझ्या सूक्ष्म देहात असताना श्री शिवांचं दर्शन झालं, ते विलक्षणच. पर्वताऐवजी तिथे महाप्रचंड अग्निलिंग दिसलं. त्या प्रचंड अग्निलिंगाला पर्वताएवढे 2 डोळे चिकटवलेले, रागाने पाहणारे, माझा भेद करून जाणारे दिसले. मी मनातल्या मनात चळचळा कापायला लागलो. एरवी माझे तुकडे तुकडे झाले असते तरी मी घ्यायला नसतो, पण श्री शिवाचं आकर्षण तिथे पार नाहीसं झालं. भयाशिवाय मनात काहीही उरलं नाही. स्वामी म्हणाले, मी विचारलं, नुसत्या नजरेने भिण्याजवळ काय होतं? काय होतं हे तू काय विचारता तुम्ही? लक्षावधी मैल उंच महाप्रचंड ज्वालामूर्ती, भयंकर शंकर आणि त्याच्या पर्वत एवढा एक एक भेसूर पांढरा डोळा. पाहता पाहता तो डोळा माझ्याकडे चाल करून यायला लागला. माझ्या जीवाचा चोळामोळा होतोय असा मला अनुभवायला लागला आणि कुठून या भांगडीत पडलो असं मला झालं. मग तुम्ही ओरडायचा प्रयत्न केला का? केला ना, पण किंकाळ्या माझ्या तोंडातून बाहेरच पडेनात. त्यामुळे मी जास्तीत आणखीनच गुदमरून गेलो. तुम्ही म्हणालात त्या माझ्या लिंगदेहाचा चोथा होत आहे, कुठून फुटत आहे असं झालं. सगळं ब्रह्मांड आठवलं. असे ब्रह्मांड आठवण्याचा अनुभव श्री रामदासांनी सुद्धा वर्णन केला आहे. दासबोधाच्या 5व्या दशकात 9वा समास साधकांची लक्षणं सांगतो. त्या 9व्या समासाच्या 43व्या पंक्तीत ओळीत श्री रामदासांनी लिहिले आहे, लिंग देहासी विभांडले, अपधाकासी ताडिले, लिंग देहासी विभांडिले, पाषांडासी पछाडिले विवेक बळे. साधक दुष्ट भयाचं ताडण करतो, लिंग देहाला जिंकतो आणि विवेकाच्या बळावर पाखंडाचा नाश करतो. असाच देवदर्शनाचा अनुभव अनेकांना आलेला आहे. देवदर्शनाचा प्राथमिक अनुभव उकळत्या कढईत प्रल्हादाला भयंकर आला. श्वापद अंगावर चालून येत असतानाही ध्रुवाला भयंकर झाला. हरिश्चंद्राला सत्याचं पालन करताना बायको मुलांच्यावर अन्याय करावा लागला आणि त्यालाही भयंकर अवहेलनेतून जावं लागलं. स्वामीजी म्हणतात, मनात आलं की हल्ली डॉक्टरीच्या परीक्षेचा निकाल सर्वात कडक लागतो, त्यावेळेला कदाचित लागत असेल 10% लागतो म्हणे. पण देवाच्या परीक्षेचा निकाल सर्वात अतिशय कडक असतो, तो 1 दशलक्षांश शतांशही लागत नसेल किंवा असेल. पण एकदा देवाची खात्री पडली म्हणजे त्याच्या परीक्षेचं रूप प्रसन्न होतं. रामदास स्वामींना रामभेटीच्या आदल्या क्षणाला मार खावा लागला होता. श्री ज्ञानेश्वरांनी 16व्या अध्यायात 3ऱ्या व 4थ्या वाळीत म्हटलंय की कमळरूपी लिंगदेहात जे चित्त भ्रमर अडकून पडले आहेत ते मुक्त होण्यासाठी आत्मज्ञानाने देहभावाचे घट्टे सोसले पाहिजे. देणे विवळतीये सवळे, लाभोनी आत्मज्ञानाचे डोळे, सांडिती देहा हंततेची अविसाळे जीवपक्षी. लिंग देह कमळाचा, पोटी वेचू तयाची भ्रमराचा, बंदी मोक्ष जयाचा उदयला होय. शेवटच्या क्षणाला हे धाडस होणं सोपं नसतं, पण परमभाग्याचं असतं. पण तरीही ते सोपं नसतं. म्हणून देवजीबाबाने जेव्हा पुढचं वाक्य उच्चारलं तेव्हा मी मनातल्या मनात कोसळलो. देवजीबाबा म्हणाले, मी अगदी घाबरून गेलो आहे. श्री शंकरांनी कसं ओळखलं कुणास ठाऊक, पण त्यांचं रूप एकदम सौम्य झाल्यासारखं वाटतं. डोळा मागे गेला. देवाचं आतलं रूप परमशांतीचं आहे. देवाचं आतलं रूप परमशांतीचं आहे. त्या अलीकडे परमरुद्र आहे आणि त्या अलीकडे शांतीच्या देखाव्याचं आहे. म्हणजे तीन रूप वर्णन केलेत प्रत्यक्ष देवाची.
आतलं रूप परमशांतीचं आहे. तिथे पोचण्याच्या अलीकडे परमरुद्र आहे आणि वरवर दिसणारं शांतीच्या देखाव्याचं आहे. ते परमशांतीचं नसतं आणि त्याच्याही अलीकडे अनेक रूप घेऊन देवत्व प्रकटत असतं. त्याचे अनेक पापुद्रे लक्षात येण्यासाठी प्रखर प्रज्ञा, सूक्ष्म दृष्टी आणि निस्वार्थ जिज्ञासा ही 3 शस्त्रच उपयोगी पडतील. देवजी बाबांना लिंगाच्या स्वरूपात शिवाचे अनुपमय दर्शन झालं. लिंगाचं रूपांतर शिवलिंगात झाल्याचा एक आगळा अनुभव त्यांना आला. ते म्हणाले, समोरचं ज्योतीचं महालंग पाहता पाहता सौम्य झालं. त्याची भव्यता कायम राहिली, पण भीषणता कमी झाली. पाहता पाहता ते माझ्याजवळ आलं. लोहचुंबकाकडे लोखंड जातं तसा मीही त्याच्याकडे ओढला गेलो आणि इवल्याशा काठीला एखाद्या वेलाचा विळखा पडत जावा तसा माझ्या भोवती त्या महाज्योतीचा विळखा पडतोय असं मला वाटलं. ज्वाळेतून लांबून वाटणारी उष्णता, भयंकरपणा जवळ आल्यावर मुळीच भासली नाही. ज्योतीमध्ये जशी निळसरपणाची छटा एका भागात असते तशी जवळ आलेल्या ज्योतीची कांती निळसर झाली. तरीही ती दाहक नव्हती. नीलजलाचा निळेपणा जणू काही त्या ज्योतिशांतीमध्ये माझ्या भोवती फिरत होता. तुम्हाला तेव्हा कसं वाटलं? तुम्ही गांगरून गुदमरून नाही का गेलात? मुळीच गांगरून गेलो नाही, गुदमरून सुद्धा गेलो नाही. आईच्या कव्यात इवलसं मूल जसं शांती सुखाचा, सुरक्षिततेचा अनुभव घेतं तसं वाटलं. भीतीचा अनुभवही नव्हता. उलट वाटलं यातून बाहेर येऊच नये, याच्यातच विरघळून जावं. देवजी बाबांच्या चेहऱ्याकडे मी निरखून पाहिलं. आलेल्या अनुभवाचं दिव्यत्व त्यांच्या डोळ्यात दिसत होतं. माझ्याकडे त्यांची दृष्टी वरवर दिसत होती, पण वास्तविक त्यांचं मन शून्यातच होतं. साध्या शून्यात नव्हे, तर त्यांना मोहरून टाकणाऱ्या महाशून्यात, शिवशून्यात, शुभशून्यात. विचारलं स्वामीजींनी, पुढे काय झालं? पुढे काय झालं? माझाच प्रश्न उच्चारून देवजी बाबा दुःखार्ततेने थांबले. जणू काही त्यांना पुढचा अनुभव सांगायला त्या रम्य अनुभवातून निघणंच दुःखाचं वाटत होतं. पुढं असं झालं की जे होणं मला अपेक्षित नव्हतं. एकाएकी प्रचंड गडगडासारखा ध्वनी आला. माझ्या डोळ्यापुढे काजवे चमकावे तसा भास झाला. मी डोळे मिटले तेव्हा गडगडाट कमी झाला. झांजा वाजवल्यासारखा आवाज यायला लागला आणि मध्ये झांजाऐवजी दुसऱ्याच प्रकारचा, मला आता न सांगता येणारा सूर आला. स्वामीजी म्हणतात, मला एकदम शंकराचा डमरू आठवला. मी एकदम विचारलं, तो डमरू होता का तो? देवजी बाबा म्हणाले, मुळीच नव्हता. डमरू सारखा स्वर म्हणाल तर पहिला मी जो तुम्हाला गडगडाट सांगितला तो डमरू सारखा वाटला, पण शेवटी सांगितला तो वेगळा स्वर वाटला. क्षणभर वाटलं आपण संपून जावं, शिवाच्या दिव्य अनुभवात विलीन होऊन जावं. क्षणभर वाटलं असं का म्हणता? मी विचारलं. शेवटी शिवाबरोबरचं अद्वैत हेच सुखशिखर नाही का? अद्वैत हेच खरी नाही का? द्वैतातलं अत्युच्च सुख एक विलोभनीय गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, म्हणून त्याचा लोभ वाटावा हे बरोबर, पण ते अज्ञान. देवजी बाबा शून्य सलील शब्दांनी बोलले. देवजी बाबा खुलासा तर बरोबर करत होते, पण थोड्या वेळापूर्वी मी ऐकलेल्या अनुभवांचं, त्यांचं मला जे दुर्दैव वाटलं ते हेच की शिव जेव्हा देवजी बाबांच्या जवळचे द्वैत संपत होते तेव्हा ते देवजी बाबांना नीट समजलं नाही. अखेरचा अनुभव सांगताना देवजी बाबा म्हणाले, मग तो मंजूळ आवाज अगदी शून्यावर आला तेव्हा दचकून डोळे उघडले. तेव्हा मी आकाशाच्या अंगणात पुन्हा परतत होतो. घटका आणि घटका भोगलेले ते सुख कसं संपलं ते कळलं सुद्धा नाही. मी काहीच बोललो नाही, कारण बोलण्याजोगं काही नव्हतंच. देवजी बाबांचं अंतर्मन कसला तरी पुरावा शोधत होतं. काही सापडत नव्हतं, ते सापडवण्याचा पुरावा शोधत होतं. क्षणभराच्या शांततेने त्यांना हातात काहीतरी गवसल्यासारखं वाटलं. तसं ते म्हणाले, आणखी एक आठवलं, त्याचा ताळा जमतो का पाहू. त्यांना आणखीन काहीतरी आठवलं आणि ते बरोबर आठवतंय का त्याचं ते टेस्ट करत होते. ताळा जमते का बघत होते. आणि मग देवजी बाबांनी खाली हात सोडले. दोन्ही हाताच्या तर्जना दोन्ही अंगठ्यानं मिळवल्या. डोळे अर्धवट मिटले आणि भस्त्रिका सुरू केली. ते कोणता पुरावा निर्माण करत होते हे माझ्या काही लक्षात आलं नाही, पण कुठला तरी धागा त्यांना मिळाला होता. त्यांना खात्री होतीच त्या दिशेने ते प्रयत्न करत होते. त्यांच्या जिद्दीचे कौतुक करत मी पाहत राहतो.
मी पाहतो तो शेजारी बेरवृक्षाच्या प्रत्येक डहाळीला फुटले 3-3 डोळे तो प्रयोग उत्सुकतेने पाहत होते. आकाशात चंद्रासारखा रूपसुंदर साक्षीदार उभा होता. जवळातली जवळची वस्ती सुद्धा कोस अर्धा कोस दूर होती. मध्यरात्रीकडे झुकणारी ती सृष्टीशांती जणू काही देवजी बाबांचा प्रयोग पाहण्यासाठी श्वास रोखून धरत होती. आणि पाहता पाहता देवजी बाबांचा पुरावा आसमंतात दरवळायला लागला. काशी परिसरातल्या टेकडीचं ते चंदेरी चांदणं हा म्हणता हिरव्या चाफ्याच्या उग्र मधुर सुगंधानं भरून गेलं. मीही चकित झालो. हिरव्या चाफ्याचे एकही झाड आजूबाजूला नव्हते आणि शेकडो हरित पुष्पांचा रस त्या टेकडीवर शिंपडल्याप्रमाणे हा सुगंध देवजी बाबांच्या श्वासातून कुठून प्रगट होत होता. देवजी बाबांनी प्रसन्न खुलासा केला. म्हणाले, सांगतो तुम्हाला. मघाशी तेजरूपाच्या दर्शनात शिवलिंगाच्या वर्णात हा हिरव्या चाफ्याचा अनुभव सांगायचा राहिला. माझ्या भोवती जेव्हा विशाल वेलीप्रमाणे नील स्वरूपाचे वेढे पडत होते, त्यातूनच अतिमधुर असा हा वास मला भरून राहिला होता. माझ्या अंतर्देहाला जर तो एवढा भरून बसला असेल तर तो मला इच्छेने बाहेर काढण्याची शक्यता होती असं मला वाटलं. तो मी बाहेर काढून दाखवला. आता खरं खोटं काय ते तुम्हीच ठरवा. खरं खोटं ठरवणारा मी कोण होतो? श्रद्धा, जिद्द याचे अनेक विलोभनीय पर्याय असू शकतात आणि त्यात साक्षात देवप्रतिकाचा कान असावा. देवजी बाबा स्वतःच निर्माण केलेल्या त्या अनुभवाने उन्मेष प्राप्त होऊन गेले. ते झटक्याने म्हणाले, मी आता जातो. तुमच्या सहवासाने मला खूप खूप मिळालं. कुठे जातो तुम्ही? त्यांचा तो झटका आवरण्यासाठी मी म्हणालो. पण देवजी बाबांचा तो उद्रेक आता आवरण्याजोगा नव्हता. ते म्हणाले, मी कुठे जाणार हे मला विचारू नका, मला काही सांगूही नका आणि विचारू नका. तुमच्यामुळे माझं भलं झालंय. पण आता शिवापलीकडे काही भलं व्हावं असं मला वाटत नाही. मला आता जाऊ द्या दूर. पण कुठे? देवजी बाबांनी नाकारलेला प्रश्न मी अभावितपणे पुन्हा विचारला. हा देह सोडून देण्यासाठी मी आसुसलेलो आहे. गंगोत्रीमध्ये केदारनाथ जवळच्या किंवा त्याच्या पायाखालच्या एखाद्या पहाडावरून कुठून तरी मी माझा देह देवाला नेऊन टाकला. पुष्कळ सांगावंसं वाटत होतं, पण ऐकणाऱ्याचं कान बधिरे झाल्यावर उघडलेल्या ओठांचा काही उपयोग नसतो. 150-200 वर्ष आपुलकीने जपलेला देह देऊन टाकण्याची इच्छा अनावर झाल्यावर त्या देहाच्या पलीकडे घेतलेला शिवानुभव खोटा तरी कसा म्हणावा. पण काही म्हणण्याची संधी मला देण्यापूर्वीच देवजी बाबा उलटे वळले. काय होतं ते लक्षात येण्यापूर्वी पुन्हा वळले. खाली वाकल्यासारखं करून नमस्कार केला. पूर्ण खाली वाकायला त्यांना वेळ नव्हता आणि मला ते आवडणारही नव्हतं हे त्यांना माहीत होतं. आणि मग ते माझ्या तावडीत सापडले असते आणि हे सगळं टाळण्यासाठी ते अर्धवट खाली वाकले आणि पुन्हा त्यांनी धूम ठोकली. ज्या बाजूने आम्ही तो उंचवटा चढलो त्याच्या उलट बाजूने ते पळाले. पाठलाग करायचे माझ्या मनात नव्हते, तरी वाघ वागे लागल्यासारखे ते धावले. बरेच लांब गेल्यावर त्यांनी मागं वळून पाहिलं. माझ्या दिशेने त्यांनी साष्टांग नमस्कार घातला, जो त्यांना मगाशी घालता आला नाही. सुडाच्या नाही, पण साफल्याच्या नजरेने ते हसल्यासारखे वाटले आणि मग ते पुन्हा मागे वळून शांतपणाने चालायला लागले. एक शांत, वैराग्यशील, निश्चयी, कष्टदैवी श्रद्धाजीवन विलयाच्या वाटेने चाललं होतं. त्यांचं चालणं बरोबर होतं का माझं थांबणं बरोबर होतं याचं कोडं मला सोडवता आलं नाही. देवजी बाबा पूर्ण दृष्टी आड होईपर्यंत मी त्यांच्या वाटेवर डोळं लावून राहिलो होतो. त्या रात्रीतल्या रात्री माझ्या परतल्या पावलाला जणपळा मला शब्दांनी सांगता येणार नाही. इथे ही शिवदर्शनाची कथा सांगून संपली आणि मग ह्यापुढे स्वामीजींनी त्यांना ह्या शिवदर्शनानंतर त्यांनी खूप पद्धतीने विचार केला, त्याच्यावर बऱ्याचशा टिप्पणी काढल्या, नोट्स काढल्या आणि त्यातून जे सूत्र समोर आलं त्यापैकी काही ते आता नोंदून ठेवतात. ते त्यांनी काय नोंदलेलं आहे ते आपण बघूया. शिवाचं वैदिक काळातील रूप आणि आजचं रूप त्यात प्रमुख 7 पायऱ्या किंवा पायऱ्या आहेत. म्हणजे शिव हा कायम आहेच. शिव हा चिर असलेली देवता आहे. मग त्या वैदिक काळापासून आजचं रूप यातल्या कुठल्या पायऱ्या त्यांना दिसतात की 1 रुद्र, 2 अग्नी, 3 त्र्यंबक वैदिक कालार्थाने,
4 त्र्यंबक पौराणिक कालार्थाने, 5 शिवलिंग, 6 संकर आणि 7 सत्विष प्राशन प्रतीक. सत्विषप्राशन प्रतीक. आता हे मी फक्त वाचतोय, आपण हे पुस्तक बघा आणि याच्यावर थोडा आपणच विचार करा, अभ्यास करा, कारण हा थोडासा अभ्यासाचा भाग आहे. ही 7 रूपं कशी होती? वैदिक काळात निसर्गातील रुद्रता किंवा भयंकरता याचं प्रतीक पुढे अग्नीला त्याच्या रुद्रपणाने लागले असावे. त्यानंतर त्र्यंबक वैदिक काळातली, एका अर्थाने अंबक म्हणजे पिता, आणि वैदिक काळाच्या संदर्भात 3 पिते, ते म्हणजे द्यू, पृथ्वी आणि आकाश. अंबक याचा आणखीन एक वेगळा अर्थ म्हणजे डोळा. तेव्हा त्र्यंबक म्हणजे 3 डोळ्यांचा देव म्हणजेच महादेव. आता तिसरा डोळा कोणता? तर 2 डोळ्यांच्या मध्यभागी 2 भुवयांची जागा आहे. त्याच्या मध्यभागी संशोधक आता सांगतात की प्राण्यांना पूर्वी तिसरा डोळा होता. हा डोळा शंकराने कशासाठी उघडला? तर पुराणातल्या एका वर्णनाप्रमाणे त्याने तो मदनाला जाळून टाकण्यासाठी. मद आणि न ह्याचा अर्थ मद अधिक न असा केला तर एक निराळी उच्च व्युत्पत्ती आपल्या हातात येईल. कामातुरानाम न भयम न लज्जा हे वचन मानसशास्त्रीय आहे. याचाच अर्थ असा की ज्याला अहंकार नाही अशी शक्ती कामातूर होण्याची शक्यता, कारण कोणतीही शक्ती प्रगट होते तेव्हा तिच्यात काहीतरी दोष राहतोच. म्हणून मद नसलेल्या या आपल्यातील शक्तीला शंकराने जाण टाकलं. नाही, शंकरांना मद आधीच नव्हता, पण कामविकार जो काही थोडाफार असेल तोही त्याने जाळून टाकला, असा या रूपकाचा अर्थ लावायला हरकत नाही. शाक्त पंथात काही अतिरेकी दुराचारी जेव्हा शंकराच्या नावाने अनैतिकपणाने वावरतात तेव्हा दोन्ही बाजूने विकारावर विजय मिळणार शंकराचं प्रतीक ते पूर्ण विसरतात. ह्या 5 पातळ्यांपैकी 5वी पातळी म्हणजे शिवलिंग प्रतीकाची आहे. शिवाचं प्रतीक धर्माने अश्लील का मानलं नाही तर तिथे वर केलेल्या विवेचनामुळे त्यामुळे खोटी अस्मिता अथवा कामविकारांचा लवलेश नव्हता. ते निर्मळ जनन सृष्टीचं प्रतीक म्हणून जनतेने स्वीकारलं. लिप्त आणि अलिप्त असा सुप्रजनन शास्त्राचा एक आगळा आविष्कार म्हटला पाहिजे. येथवर श्री शिवप्रतीकांची मूळ भूमिका पक्की झाली. 6व्या पातळीवर म्हणजे संकर या पातळीवर भारतामध्ये ज्या शक्तींनी एकतेने काम केलं. दक्षिण भारतात शंकरचा उच्चार संकर असा करतात. दक्षिण आणि उत्तर भारतात काही मतभेद असेल, पण शंकर या शक्तीबद्दल दोघांचं एकमत आहे. पूर्वी भिन्न असलेल्या संस्कृती एकत्र करण्याची शक्ती सगळ्या भारताने संकर म्हणून त्याचा चांगला संकर म्हणून पत्करली. आणि 7वी पातळी समाज कल्याणाची, त्याग करणाऱ्या शंकराची. सत्कृत्याचा संदेश देणाऱ्या देव आणि दानव समुद्र मंथनात जमले. त्याच्यातून अनेक गोष्टी निघाल्या आणि त्याच्यात अमृत सगळ्यांना पाहिजे होतं, पण त्या अमृत निघण्याच्या अगोदर विष निघालं. आधी विष जर का गेलं नाही तर परत अमृत निघणार नाही, मग विष कोण पचवणार? शंकर काही त्या मंथनामध्ये सामील झाले नव्हते. जिला अमृताचा सुद्धा लोभ नाही अशीच प्रकांडता विष पचवू शकेल असं देवांच्या लक्षात आलं आणि त्याने ते विष शंकराला पचवायला सांगितलं. तोही परोपकारी महादेव असा की त्याने फायद्या तोट्याचा कुठलाही विचार न करता ते पचवून टाकलं. शिवदर्शनाची हकीकत सांगताना मी शिव म्हणजे सह अधिक इव असा एकदा एका ठिकाणी खुलासा केलाय. शिव बाहेर आहे तो पाहता येईल, पण तो पाहताना तुम्हाला आतल्या शिवाची मदत घ्यावी लागेल. त्याप्रमाणे शिवाचं महाप्रतीक पाहण्यासाठी आधी स्वतःमधलं शिव अमंगळपणाने अशुद्ध करण्याचं थांबवलं पाहिजे, म्हणजे स्वतःचं पावित्र्य जपलं पाहिजे, त्याचं सहाय्य घेतलं पाहिजे, म्हणजे शिवदर्शन सुलभ होईल. आणि मग ह्या ठिकाणी एक व्रत सुद्धा स्वामीजींनी सुचवलंय, तेही मी आपल्याला ऐकवतो. स्वामीजींनी ह्या विशेष पुस्तकामध्ये हे व्रत सांगितलेलं आहे. हे काम्य व्रत आहे, ज्याला माहेश व्रत असंही म्हणतात. म्हणजे हे कदाचित कुठल्या तरी पुराणातलं सुद्धा व्रत असू शकेल. चतुर्दशी ही शिवस्थिती आहे. व्रतावधी 1 किंवा 12 वर्ष. ह्या व्रतावधी 1 वर्ष किंवा 12 वर्ष. व्रताचा विधी असा की मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीपासून व्रतारंभ करावा. त्रयोदशीला एकभुक्त राहून शिवाची प्रार्थना करावी. चतुर्दशीला उपवास आणि उमा महेश्वराची शुभ्र कमलानी पूजा करावी. या पूजेचा प्रारंभ पायापासून करावा. व्रतकर्त्याने प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या नावाने शिवनमस्कार करावा आणि मार्गशीर्षापासून पुढे प्रत्येक महिन्यात एक याप्रमाणे अनुक्रमे
गोमूत्र, गोमय, दूध, तूप, कुशोदक, पंचकव्य, बेल, यवम, गोशृंगजल, जल आणि काळे तीळ या वस्तू भक्षण कराव्यात. हाच विधी पुढे सर्व चतुर्दशीना करावा. उद्यापनाच्या वेळी एक निळावैर पोळ म्हणून सोडावा आणि पलंग दान द्यावा. फळ काय आहे? म्हणजे 1 किंवा 12 वर्षे हे व्रत केल्यानंतर अशा पद्धतीने फळ आहे. सहस्र अश्वमेधांचे पुण्य लागतं आणि पापनाश होतो. हे व्रत नंदिनी नारदाला सांगितलं होतं अशी कथा आहे आणि ही कथा भारतीय संस्कृत कोशात आहे. थोडक्यात श्री शिव हे स्वार्थ त्यागाचं प्रतीक आहे. लिंग हे प्रतीक एवढं निस्वार्थ आहे की दत्ता एवढी लंगोटी सुद्धा शिवानी बागलेली नाही. आणि त्याचं दर्शन थोड्या तरी निस्वार्थाची जोड दिल्याशिवाय आपल्याला आयुष्यात कसं होईल. जन्माचं कारण या नात्याने शिवाचं प्रतीक आहे, तर दुसऱ्या बाजूने तो मृत्यूचं कारण होत नाही तर साक्षी होतो. त्याचं कारण तो स्वतः अमर आहे. माणूस मरतो तो स्वार्थाने, निस्वार्थाचं प्रतीक कसं म्हणणार? असा हा शिव, तो भोळा नाही की भयंकर नाही, तो सत्यंकर आहे. आणि त्याच्याबद्दलचं सत्य समजून घेतलं की त्याचं दर्शन सोपं होतं. आता ह्या ठिकाणी आपण त्याच्या शेवटच्या भागाकडे येतोय आणि ह्या ठिकाणी सणाचं सूक्ष्म सामर्थ्य भाग 1 हे पुस्तक आहे. त्याच्यामध्ये महाशिवरात्रवर स्वामीजींनी जो पाठ घेतला त्याचा अगदी संक्षिप्त आढावा. आपण ओम नमः शिवाय म्हणतो. हे नमन कुणासाठी आहे? शिवासाठी आहे का? आपण म्हणतो ना, मी देवाचं एवढं करतो, देव माझं काहीच करत नाही. आपण देवाचं करतो का देव आपलं करत असतो? शिवाय म्हणजे काय आहे? शिवासाठी आहे का शिवाच्या प्राप्तीसाठी आहे? ओम नमः शिवाय शिवासाठी आहे का शिवाच्या प्राप्तीसाठी आहे? तर शिवाच्या प्राप्तीसाठी असणं ही गोष्ट बरोबर आहे. शिवप्राप्तीसाठी म्हणजे काय? शिवाचा एक सुंदर उल्लेख आहे, म्हणजे वर्णन आहे. ते आहे सत्यम शिवम सुंदरम. याचा अर्थ काय? याचा 3 अर्थवयी पातळ्या आहेत. सत्य हेच चांगलं, चांगुलपणा हेच सत्य, आणि सत्य हा चांगुलपणा हे मानणं शुभ आहे, सुंदर आहे, असा त्याचा संकुल अर्थ आपल्याला काढता येईल. आमच्या सगळ्या देवांनी अमृत प्यायलं आणि ते देव झाले. सगळे देव अमृत प्यायले, पण विष कोण पिणार? ते विष शंकराने घेतलं. म्हणजे जे देव अमृत प्यायले, जे अमर झाले, त्यांचा एक भाग झाला, आणि शंकर विष पिऊन महादेव झाला. अमृत पिऊन साधे देव आणि विष पिऊन महादेव झाला, हे लक्षात घ्या. सर्वात मोठा देव आहे तो विष पिणारा. अशा या सगळ्या देवांचा 100 वेळा पराभव झालेला आहे. रावणाने त्यांना सगळ्यांना कैदीत टाकलं होतं, आणि ज्या शंकराने त्यांच्यासाठी विष घेतलं त्या शंकराची भक्ती रावणाने केली, आणि ती भक्ती करून जे मिळवलं त्यामुळे अमृत प्यायलेल्या देवांना कैद भोगावी लागली. थोडक्यात चांगुलपणाची ताकद म्हणजे शिव आहे, आणि मग तिथे रावणाला सुद्धा नम्र व्हावं लागतं. शिव म्हणजे जर चांगुलपणा, तर शिवाची पिंड याचा अर्थ हा चांगुलपणा तुमच्या पिंडापिंडात जायला पाहिजे. पिंडापिंडात म्हणजे पेशीत, आणि मग आपण शिवोहम म्हणू शकतो. मी शिव आहे तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे, आणि म्हणून आपण ओम नमः शिवाय म्हणतो. आपण भक्तीचे अगदी सोपे आणि छोटे अर्थ करतो. म्हणजे उपास अगदी सोपा आहे, फक्त आपण पारायण करायची, आपण तीर्थयात्रा करायची, ही सगळी भक्ती नाही. हे सगळे भक्तीचे भाग आहेत, परंतु हे सोपे आणि छोटे अर्थ जर आम्ही केले तर मग खरंच वाटवलं, असं माझं मत आहे, असं स्वामीजी म्हणतात. आमच्याकडे ज्यावेळेला धर्म सोपे अर्थ लावायला जातो त्यावेळेला काही कळत नाही. आणि मग एक त्याची गोष्ट दिली, मला वाटतं याच्यातलीच आहे, शिवाच्या कुठल्या तरी एका ग्रंथातलीच. एक शिकारी होता, तो नास्तिक होता, शिवाचा द्वेष्टा होता, शिवाबद्दल त्याला अगदी वाईट मत होतं. तो एक दिवस गेला रानात. दिवस होता महाशिवरात्रीचा, आणि त्याला काय उपासविपास करायचा नव्हता. तो हरण मारण्यासाठी गेला होता. एका झाडावर चढला, आणि ते झाड होतं बेलाचं नेमकं. त्या झाडाखाली एक पिंड होती. तिकडे त्याचं लक्षच नव्हतं. त्याचं लक्ष एका हरणाकडे होतं. एक हरणी येत होती, त्यांनी बाण लावला. ती बाणाच्या टप्प्यात आलेली हरणी बिचकली. तिच्या लक्षात आलं की हा आता बाण मारणार, आपण मरणार. तेव्हा ती त्या व्याधाला म्हणाली, अरे व्याधा, मला मारू नकोस. आता तुझ्या तावडीत सापडले तर ते मी आता मरतेच आहे. माझं मरण आलंय तुझ्या हातनं, तेव्हा मला फक्त थोडा वेळ सोड. माझ्या बाळाला एकदा शेवटचं पाजून घेते, दूध पाजून घेते, आणि मग मी येते, मग तू मला मार. तो यात तिला विचारतो, तू कशावर नेशील? ती म्हणते, माझ्या मुलाची शपथ.
शिवाची शपथ, मी परत येते तुझ्याकडून मरायला. शिकाऱ्याला काय वाटलं कोणास ठाऊक, म्हणाला ये ये बरं का, लवकर ये. ती हरणी गेली. हा आपला वाट बघत असला. सकाळ झाली, दुपार झाली, कंटाळला. वेळ जात नसला की आपण बऱ्याच वेळा चाळा करतो ना काहीतरी. तो बसला होता बेलाच्या झाडावर. त्याने काय नाही, बेलाची पानं तोडली आणि खाली टाकून दिली. 1 पान, 2 पान, 3 पानं ती खाली टाकत होता. ती पडत होती खाली. ती शंकराच्या पिंडी होती त्याच्यावर. 12 वाजून गेले, हरणी आली नाही. जेवणार कुठे? हा तर हरण खाणार होता आणि हरणाचा तर पत्ता नाही. उपास आपोआप पडला. म्हणजे महाशिवरात्रीला जे व्रत करायचं ते उपास पण झाला. शिवाच्यावर बेल वाहणं पण झालं. शंकराची कृपा झाली त्याच्यावर, कारण महाशिवरात्रीची व्रत पाळली गेली होती. तेवढ्यात ती हरणी आली. लांबून त्यांनी पाहिलं. संध्याकाळच्या सुमारास ती हरणी येत होती. एकटी हरणी नव्हती. हरणीचा नवरा हरण तो होता. त्याच्याबरोबर 3-4 पाडसं होती, मुलं होती, ती पण बरोबर होती. ती हरणी आली, म्हणाली व्याधा मला उशीर लागला खरंच, मार मला आता, कारण हे सगळेजण माझा नवरा आणि मुलं माझ्यावरती आलेली आहे. शिकारी म्हणला त्यांना कशाला आणलंय? तर ते हरण म्हणजे तिचा नवरा म्हणायला लागला की शिकारी दादा हिच्या वाटचं मला मारा. ती म्हणली नाही नाही, वचन मी दिलंय, मला मारा. मुलं म्हणायला लागली आई मारणार का आमची? मग आम्ही मेलो तरी चालेल, आमचं काय, आम्हाला मारून टाका. आम्ही मेलो तरी चालेल, 4 मुलं आहोत आम्ही, कोणालाही दोघांना मारा, पाहिजे असेल तर उरलेली 2 मिळतील आईला. हे सगळं ऐकल्यावर तो शिकारी चकित झाला आणि ते सगळं त्याला जे शिवाचं पुण्य मिळालं होतं त्यामुळे आणि या सगळ्यामुळे ते सगळे जे दूत आले आणि त्याला शिवलेखी घेऊन गेले. इतकं मोठं बक्षीस मिळालं, देवाची कृपा झाली, शंकराची कृपा झाली अशी कथा सांगतात. मग स्वामीजी विचारतात पटलं का हो, पटली का ही गोष्ट तुम्हाला? शिकाराचा हेतू नसताना तो नुसता उपास घडला. त्यांनी काय उपास मुद्दाम केला होता काय? नव्हता केला. वरनं बेलाची पानं तो टाकत होता. ती उगीच पानं तोडायची म्हणून टाकत होता. त्याचा हेतू काय? पूजा करण्याचा होता? त्यांनी काय प्रदक्षिणा घातल्या होत्या? मुळीच नाही. हेतू नसताना तुम्हाला पुण्य मिळेल का रे? जर तुम्हाला पुण्य करायचा हेतू नसेल तर पुण्य मिळणार नाही. सोपी गोष्ट आहे. कृतीने काहीही होत नाही तर तुमच्या हेतूने होतं. मग त्या महाशिवरात्रीच्या गोष्टीतल्या पारध्याच्या मनाचं रूपांतर कसं झालं? सोपी गोष्ट आहे. स्वामीजी म्हणतात शेवटपर्यंत तो शिकारी कंटाळला होता. हे काही हरिण बिण येणार नाही आणि त्यांनी नाच सोडायचं ठरवलं. तर हरिणी गेल्या जन्मी शिवाजी भक्त होती आणि तिने शपथ घेतली होती की मी शिवाजी भक्त आहे, मी खोटं कसं बोलेन. पण ज्यावेळेला ती हरणी आली त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की शपथ म्हणजे काय आहे, तर चांगुलपणाची शपथ आहे. ती हरणी तर परत आलीच, पण सगळे परत आले आणि सगळेजण म्हणायला लागले मला मारा, मला मारा, मला. आता सगळे चांगले लोक होतं हे बघून त्या शिकाऱ्याचं सुद्धा मन फिरलं. किती चांगुलपणा माणसात असतो. माझं वाईट झालं तरी हरकत नाही, पण दुसऱ्याचं चांगलं पाहिजे. शिव ही त्याची संकल्पना आहे. तेव्हा चांगुलपणा, शुभ देणं, लोकांना देणं ही जी क्रिया आहे ती मोठी आहे. त्याला नमस्कार असो म्हणून नमः शिवाय म्हणायचं. आणि जर मी त्या शिवाच्या पिंडीची पूजा केली म्हणजे चांगुलपणा माझ्या पिंडात पेशीत उतरवला तर मग मी शिवमय झालो आणि मी शिव झालो म्हणून शिवोहम मी म्हणायला मोकळा झालो. मी शिवोहम म्हणायचा अधिकारी झालो. ही वृत्ती माझ्यात मी बाळवली तर मला म्हणायचा अधिकार आहे शिवोहम 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 आणि नमः शिवाय. आता या आपल्या विवेचनाचा शेवट आपण आत्मषटक किंवा निर्वाण षटक या आदी शंकराचार्यांच्या ज्याच्यामध्ये शिवोहम शिवोहम हा कोर्स आहे त्या सूत्राने करूया. मी म्हणतो आपण आपापल्या ठिकाणी ऐका. ज्यांना कोणाला म्हणता येत असेल त्यांनी मनातल्या मनात म्हणायला सुद्धा हरकत नाही. मनोबुद्धी हंकार चित्ता निनाहम न च क्षोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम न च प्राण संज्ञो न वै पंचवायु न वा सप्तधातुर्न वा पंचकोशा न वा पाणिपादं न चोपस्थपायु चिदानंद रूपा
शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न च द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न बन्धर्न मुक्ति चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं 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 नमः पार्वतीपते हर 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 महादेव हरि ओम सर्वांना धन्यवाद।